अंधरुढीला दृष्टी लाभली भीमामुळे युगायुगाच्या अंधरुढीला दृष्टी लाभली भीमामुळे या भारतातील मानव जातीची मने जागली त्या भीमामुळे युग बदलत्या युग पुरुषाने महान क्रांती केली म्हणून अनिरुद्धा पिढ्यान पिढ्यांना छळणारी नीती प्रथा थांबली त्या भीमामुळे संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भाऊ याला बरोबर करा, याला बरोबर करा। त्याचप्रमाणे 84,000 बुद्ध स्कंद लक्षात घेऊन 84,000 विहार स्तूपांची ज्याने निर्मिती केली। बुद्ध धम्माच्या प्रसार आणि प्रचाराकरिता ज्ञान पारमिता पूर्ण करत असताना स्वतःची मुलगी संगमित्रा आणि मुलगा महेंद्र यांना बुद्ध धम्माच्या प्रसार आणि प्रचाराकरिता वाहून घेतलं ते महाराज सम्राट अशोक, राष्ट्रसंत कबीर महाराज, त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकाराम महाराज, ज्यांनी रयतेचं राज्य या महाराष्ट्रात निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ। बुद्ध म्हणतात जगामध्ये दुःख आहे, दुःखाचे कारण तृष्णा आहे, तृष्णेचं मूळ कारण अज्ञान आहे। तोच बुद्ध ज्यांनी माळी समाजात जन्म घेऊन या संपूर्ण मानव जातीला बुद्ध सांगण्याचा प्रयत्न केला ते म्हणतात, अरे विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना क्षुद्र खचले, एवढे अनर्थ एका विद्येने केले। म्हणून जन्मास येणारा माणूसच नाही तर प्रत्येक स्त्री ही शिकली पाहिजे, कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी। एका घरची बाई जर सुसंस्कृत असेल, शिक्षित असेल तर ते आपलं अख्खं कुटुंब सुसंस्कृत घडवू शकते, अशी ताकद त्या माय माऊली ठाई आहे। हे जाणून स्त्री शिक्षणाची सुरुवात आपल्या घरापासून केली ते क्रांतीबा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले। त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाला जर संधी मिळाली तर तो आपल्या बुद्धिमत्तेनुसार स्वतःचा विकास करू शकतो असं जाणलं आणि आरक्षण आपल्या राज्य संस्थानापासून लागू केलं। ते आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्याचप्रमाणे संत रविदास आणि शहीद बिरसा मुंडा, त्याचप्रमाणे ज्या ज्या महापुरुषांनी आपलं आयुष्य या बहुजनांच्या उद्धारासाठी, बहुजनांच्या विकासासाठी खर्ची घातलं, त्या संपूर्ण महामानवांचे विचार घेऊन या पृथ्वीतळी असा एक क्रांती सूर्य उगवला की ज्याने मानव निर्मित चातुर्वर्णाची छाती फाडली, पिढ्यानं पिढ्याची वर्ण व्यवस्था ज्याने मातीत काढली। फक्त माणूसच नाही तर प्रत्येक स्त्रीच्या विकासासाठी ज्याने इथली मनुस्मृती इथेच जाळली, ज्याच्या नावाने मानव अधिकाराचा नवा इतिहास सुरू झाला आणि पशुपेक्षा हीन गणला गेलेला माणूस सम्राट अशोकानंतर पुन्हा एकदा माणसात आला। त्या रमा भीमाच्या त्यागानं लाभला तुम्हा आम्हाला सन्मान। अरे या भारताच्या सर्वांगीण विकासासाठी लिहिले बुद्धाच्या विचाराचे संविधान, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा पंचांग प्रणाम, यांना माझा पंचांग प्रणाम। आज
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र विधानसभा यांच्या प्रचारार्थ आदरणीय बाळासाहेब या सभेला काही वेळात येणार आहेत आणि त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आपणा सर्वांना होणार आहे। त्या निमित्तानं आज जागृती दत्ता आदरणीय माझे गुरुजी अनिरुद्धजी शेवाळे यांच्या संचासोबत हा इथे कार्यक्रम जागृती दत्त्याचा सादर होत आहे। हॅलो, तरी सर्वांनी आजूबाजूला उभं न राहता इथे सर्वांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे। वंचित बहुजन आघाडीने सर्व व्यवस्था इथे सुव्यवस्था केलेली आहे। तरी परंतु आजूबाजूला उभे असणारे लोक, महिला वर्ग सर्वांनी खुर्च्यावरती येऊन बसावं अशी सर्वांना विनंती करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय। मयूर गजघाटे जिथे कुठे असतील त्यांनी मंचकावरती येण्याची कृपा करावी। मयूर गजघाटे, प्रज्ञा सूर्य म्हणून ज्याचे नाव विश्वात आहे, प्रज्ञा सूर्य म्हणून नाव ज्याचे विश्वात आहे। माझे गुरुजी अनिरुद्धजी शेवाळे लिहितात, प्रज्ञा सूर्य म्हणून ज्याचे नाव विश्वात आहे, क्षणोक्षणी तो विश्व पंडित विश्वरत्न माझ्या अभ्यासात आहे। त्याच्या शब्दाची स्फूर्ती माझ्या नसा नसात आहे आणि ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू भीम प्रत्येकाच्या श्वासात आहे। भीम प्रत्येकाच्या श्वासात, प्राणवायू प्रत्येकाच्या श्वासात आहे। विज्ञानवादी धम्म बुद्धाचा आहे घटनेच्या प्रत्येक पानात, विज्ञानवादी धम्म बुद्धाचा आहे घटनेच्या प्रत्येक पानात। शैक्षणिक क्रांती झळकते त्या फुलेच्या ज्ञानात, बहिष्कृतांचा विकास करणे होते त्या शाहूच्या आरक्षणात। म्हणून बुद्ध फुले शाहूला गुरु मानून सुभाष, म्हणून बुद्ध फुले शाहूला गुरु मानून सुभाष आधुनिक भारताचा रचला पाया आंबेडकरांनी संविधानात। अरे नाही होणार जगात कोणी
नाही होणार जगात कोणी, नाही होणार जगात नाही होणार दादा त्या बाबासाहेबांनी, त्या बाबासाहेबांनी, त्या बाबासाहेबांनी लेखणीला देऊन त्यांना ज्ञानाची दार, लेखणीला देऊन त्यांना ज्ञानाची दार असं लिहिलं या संविधान. लेखणीला देऊन त्यांना ज्ञानाची दार असं लिहिलं या संविधान. अरे वाचून पहा तुम्ही एक एक पान, वाचून पहा तुम्ही एक एक पान. अरे अधिकार सर्वांचे आहे समान, वाचून पहा तुम्ही एक एक पान. अधिकार सर्वांचे आहे समान, वाचून पहा तुम्ही एक एक पान. अधिकार सर्वांचे आहे समान. अरे वाचून पहा तुम्ही एक एक पान. अधिकार सर्वांचे आहे नाही होणार जगात कोणी, नाही होणार जगात कोणी, होणार जगात कोणी. बाबीमा तुझ्या विशालतेला विश्वास माप नाही. बाबीमा अरे तुझ्या विशालतेला विश्वास माप नाही. तुझ्या विद्वत्तेच्या राशी पडल्यात ठाई ठाई. होतील तरी पुढे पण नक्की कसे सांगू. सध्या तरी असा अद्याप कोणी नाही. सध्या तरी असा अद्याप कोणी नाही. नाही होणार नाही होणार त्या बाबासाहेबांनी, त्या बाबासाहेबांनी, त्या बाबासाहेबांनी लेखणीला देऊन त्यांना ज्ञानाची दार, लेखणीला देऊन त्यांना ज्ञानाची दार असं लिहिलं या संविधान. वाचून पहा तुम्ही एक एक पान, अरे वाचून पहा तुम्ही एक एक पान. अधिकार सर्वांचे आहे समान, वाचून पहा तुम्ही एक एक पान. अधिकार सर्वांचे आहे समान, वाचून पहा तुम्ही एक एक पान. वाचून पहा तुम्ही एक एक पान. गीता के हर एक श्लोक में हिंदुओं को ईमान मिलता है. हमारे उस्ताद अनिरुद्ध जी शेवाली लिखते हैं गीता के हर एक श्लोक में हिंदुओं को ईमान मिलता है. बाइबल के हर पन्ने पर ईसा मसीह का फरमान मिलता है. कुरान में हर मुस्लिम को खुदा का ऐलान मिलता है. मगर भीम जी ने लिखा हुआ संविधान सबको सरी का सम्मान मिलता है. भीम जी ने लिखे हुए संविधान में सबको सरी का सम्मान मिलता है. अरे 150 बरस राज करके चला गया वो इंग्लिस्तान बोलता है. जिन्होंने गौतम को अपनाया वो लंका चीन जापान बोलता है. बचाओ बचाओ भारत की आजादी ऐसा भीम जी ने लिखा हुआ संविधान बोलता है. अरे वाचून पहा तुम्ही एक एक पान, वाचून पहा तुम्ही एक एक पान. अधिकार सर्वांचे आहे समान, अरे वाचून पहा तुम्ही एक एक पान. अधिकार सर्वांचे आहे समान, वाचून पहा तुम्ही एक एक पान. अधिकार सर्वांचे आहे मध्य नागपूरचे उमेदवार कलामभाई हे जिथे पुढे असतील त्यांनी मंचकावरती येण्याची कृपा करावी. मध्य नागपूरचे उमेदवार वर्णभेदाची ओळखून
ओळखून चाल. व्यक्ती स्वातंत्र्य केले बहाल. व्यक्ती स्वातंत्र्य केले बहाल. व्यक्ती स्वातंत्र्य केले बहाल. वर्णभेदाची ओळखून चाल. व्यक्ती स्वातंत्र्य केले बहाल. व्यक्ती स्वातंत्र्य केले बहाल. व्यक्ती स्वातंत्र्य केले बहाल. लोकशाही ना केली कमाल. लोकशाही ना केली कमाल. कालचे भिकारी झाले मानामाल. कालचे भिकारी झाले मानामाल. आगे भिकारी झाले मालामाल. आम्ही गरीब करतो एक मतदान. आम्ही गरीब करतो एक मतदान. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान समितीला जेव्हा संविधान सुपूर्द केलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकर खूप खुश होते. जेव्हा संसदेमधून बाहेर निघालेत आंबेडकर तेव्हा काँग्रेसियन मधले कृपलानी बाबासाहेब आंबेडकरांना विचारतात, साहेब तुम्ही खूप खुशीत दिसता. बाबासाहेब म्हणतात होय. कारण विचारतात तर कारण बाबासाहेब म्हणतात मी माझ्या आयुष्याचं जे स्वप्न बघितलं होतं ते मी आज पूर्ण केलं. कोणतं स्वप्न? अरे झोपडीत राहणाऱ्या मजुराला मी एका तोटाचा अधिकार दिला आणि महालमाळ्यात राहणाऱ्या टाटा बिर्लाला सुद्धा एका तोटाचा अधिकार दिला. कृपलानी म्हणतात आम्ही श्रीमंत लोक तुमच्या गरीबाचे वोट आम्ही पैसे देऊन खरेदी करून घेऊ. बाबासाहेब म्हणतात होय बरोबर आहे. तुम्ही श्रीमंत लोक आहात, तुम्ही धनिक लोक गरीबाच्या झोपडीत राहणाऱ्या गरीबाचा वोट तुम्ही जरूर खरेदी करून घ्याल. परंतु त्यांचा वोट खरेदी करण्याकरता विकत घेण्याकरता त्यांच्या झोपडीपर्यंत तुम्हाला जावं लागेल. गल्ल्या गल्ल्या फिरावं लागेल आणि त्यांच्या झोपडीपर्यंत जावं लागेल आणि दोनही हात जोडून तुम्हाला एका वोटाची भीक मागावं लागेल. त्यांच्या पाया लागून तुम्हाला एका वोटाची भीक मागावं लागेल. एवढं भिकारी तुम्हाला करून ठेवलं ते आज. आणि मग आता तो अधिकार तुम्हाला सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. बाबासाहेबांनी दिलेला अधिकाराचा योग्य वापर करण्याची वेळ आता तुमच्यावर आलेली आहे. ते एक वोट देण्याकरता तुम्हाला बाबासाहेबाला स्वतःची 4 मुलं गमवावं लागली. त्याची जाण ठेवून आता तुमचं एक वोट फक्त वंचित बहुजन आघाडीला केलं पाहिजे. तो तुम्ही संकल्प केला पाहिजे. जर आपण आपण बाबासाहेबाचे अनुयायी आहोत, आपण स्वतःला बाबासाहेबाचे अनुयायी जर समजून घेत आहोत तर ती परतफेड आज आपण करायला पाहिजे. येत्या 20 तारखेला आपलं अमूल्य वोट हे फक्त वंचित आणि वंचितलाच केलं पाहिजे. आम्ही गरीब करतो एक मतदान. आम्ही गरीब करतो एक मतदान. हम भीम दीवाने हैं कट जाएंगे मगर झुकेंगे नहीं. हम भीम दीवाने हैं कट जाएंगे मगर झुकेंगे नहीं. अरे राजा महाराजाओं की औलाद है, चंद सिक्कों में बिकेंगे नहीं. वोट बेचने वाले गद्दार लोग देश को न्याय दे नहीं सकते और चंद सिक्कों में बिकने वाले लोग एक बाप की औलाद हो नहीं सकते. आमिर गरीब करतो एक मतदान. अरे वाचून पहा तुम्ही एक पार. वाचून पहा तुम्ही एक पार. अधिकार सर्वांचे आहे समान. वाचून पहा तुम्ही एक पार.
बुद्ध धर्माचा घेऊन आधार, धर्माचा घेऊन आधार, हिंदू कोणी बिल केले तयार, हिंदू कोणी बिल केले तयार, मनुस्मृतीवर केला प्रहार, मनुस्मृतीवर केला प्रहार, सन्मानानं जगते भारताची नार, सन्मानानं जगते भारताची नार. जेव्हा बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं तेव्हा इथल्या काँग्रेसीयांनी बाबासाहेबांच्या विरोधात आपापल्या घरच्या बाया जमा केल्या आणि मोर्चा काढायला लावला. भीमराव आंबेडकर मुर्दाबाद. बाबासाहेबांकडे जेव्हा मोर्चा गेला तेव्हा बाबासाहेबांना 2 बायाने बोलावलं जे त्याचं प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांना बोलावलं, तुम्हाला माहित आहे का म्हणे हिंदू कोड बिलामध्ये काय आहे? ते म्हणत नाही, आम्हाला काही माहित नाही म्हणे. मग तुम्ही आल्या कशा? नाही म्हणे, आमच्या नवऱ्यानं सांगितलं म्हणे की तुम्हाला ह्या काम करा लागते, तर मी घरी ठेवीन नाही तर काढून देईन. तर मजबुरीमध्ये आलो म्हणे. तर त्यांना बाबासाहेबांनी सांगितलं, हे बघा, बापाच्या इस्टेटी मधला जसा पोराने हिस्सा भेटते ना तसा हिस्सा तुम्हालाही भेटायला पाहिजे, हे याच्यामध्ये आहे. जसं माणसाला शासना प्रशासनामध्ये भागीदारी आहे तशी तुम्हालाही पुरुषाच्या बरोबरीचा कायदा, पुरुषाच्या बरोबरीचा मान सन्मान तुम्हाला मिळायला पाहिजे, हे हिंदू कोड बिल मध्ये आहे. त्या मजबूर बाया होत्या, निघून गेल्या. ते हिंदू कोड बिल कुठून आणलं बाबासाहेबांनी? या जगामध्ये सर्वात आधी स्त्री जातीचा सन्मान तो बुद्धांनी केला. समतावादी बुद्ध जेव्हा बाबासाहेब आंबेडकराला कळला तेव्हा बुद्ध धम्माचा घेऊन आधार, हिंदू धर्माचा घेऊन आधार, हिंदू कोड बिल केले तयार, हिंदू कोड बिल केले तयार, हिंदू कोड बिल केले तयार, मनुस्मृतीवर केला प्रहार, मनुस्मृतीवर केला प्रहार, मनुस्मृतीवर केला प्रहार. मनू काय म्हणते? मनू, स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे, तिला कुठलाच अधिकार मिळाला नाही पाहिजे. स्त्रीला रोज मारलंच पाहिजे नवऱ्यानं, आणि नवऱ्याचं बायकोनं ऐकलंच पाहिजे, असं मनुस्मृती म्हणते. तुम्हाला पायातली चप्पल शिवाय दूसरा कुठलाही मान सन्मान मनुस्मृतीनं बहाल केला नाही. माझे गुरुजी अनिरुद्ध जी शेवाळे लिखतात, इस देश में दिए भीम जी ने नारियों को अधिकार, इस देश में दिए भीम जी ने नारियों को अधिकार, और भीम जी के ही कलम के बल पर चलाया इंदिरा ने सरकार. संसद में बैठी सुषमा स्वराज अपने भीम जी के कर्म का है फल. ममता बनर्जी जय ललिता में आया भीम ज्ञान का बल. भीम जी के ही कलम के बल पर चलाया 4-4 बार यूपी में मायावती ने कारोबार. भीम जी की बदौलत चल रहा था बिहार में उराबड़ी सरकार. ये सब बदौलत है, ये सब बदौलत है प्यारे भीमराव अंबेडकर की, कि आज बैठती है मर्द के बराबर नार, आज बैठती है मर्द के बराबर नार. मनुस्मृतीवर केला प्रहार, सन्मानानं जगते भारताची नार, सन्मानाने जगते भारताची नार, सन्मानाने जगते भारताची नार. अरे होती स्त्री विकासाची जाण, अरे होती स्त्री विकासाची जाण. अरे वाचून पहा तुम्ही एक पान, वाचून पहा तुम्ही एक पान.
अधिकार सर्वांचे आहे समान. वाचून पहा तुम्ही एक समान. सर्वांचे आहे समान. वाचून पहा तुम्ही एक समान. सर्वांचे आहे समान. वाचून पहा तुम्ही एक समान. सर्वांचे आहे कलम 340 दिली ओबीसीला. कलम 340 दिली ओबीसीला. कलम 340 दिली ओबीसीला. ज्या जातीमध्ये भिंडन माला, ज्या जातीमध्ये भिंडन माला, त्यांचा विचार त्याने नंतर केला. त्यांचा विचार त्याने नंतर केला. त्यांचा विचार नंतर केला. 52% विचार आधी केला. कलम 340 दिली ओबीसीला. कलम 340 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी साठी सर्वात आधी लिहिली. त्याच्यानंतर कलम 341 लिहिली एससी साठी. 342 आदिवासीसाठी लिहिली. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर घटना लिहित होते तेव्हा पंजाबराव देशमुख हे चिंताग्रस्त झाले होते. जाती धर्माच्या पोटी भीमराव आंबेडकरांचा या देशामध्ये लय छळ झाला म्हणे आणि आता त्यांच्याकडे या देशाची घटना लिहिण्याची जबाबदारी आली आहे. ते आंबेडकर या ओबीसी समाजासाठी काय लिहितात ना काय नाही एकदम चिंताग्रस्त होते. 2 दिवस त्यांना झोप लागली नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी बाबासाहेबांकडे गेले. बाबासाहेबांनी 340 कलमचा कच्चा मजकूर लिहून ठेवला होता. पंजाबराव देशमुख त्यांच्याकडे जातात तेव्हा त्यांनी स्वागत केलं आणि ते 340 कलमचा मजकूर पंजाबराव देशमुख यांच्याकडे दिला आणि बाबासाहेब फेरफटका मारायला बाहेर गेले. थोड्या वेळानं आल्यानंतर जेव्हा 340 कलमचा मजकूर पंजाबराव देशमुख यांनी वाचला त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बाबासाहेब जेव्हा परत येतात बाबासाहेब विचारतात, साहेब तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू का? याच्यात काही कमी आहे का? याच्यात काही त्रुटी आहेत का? तुम्ही मला सांगा, त्या आपण त्याच्यावर विचार करू. पंजाबराव देशमुख बोलले, आंबेडकर यामध्ये त्रुटी नाही. माझ्या मनात जे नव्हतं ते सुद्धा तुम्ही ओबीसी साठी लिहिलं हो. याचा कधी मी विचारही केला नाही. तुम्ही एवढं या ओबीसी समाजासाठी दिलं. संविधानामध्ये तुम्ही धन्य आहात बाबासाहेब. तुमचं मन खूप मोठं आहे म्हणून बोलतोय. 52% विचार आधी केला. 52% विचार आधी केला. 52% विचार आधी केला. कलम 340 दिली ओबीसीला. कलम 340 दिली ओबीसीला. जातीमध्ये भिंडन माला, जातीमध्ये भिंडन माला, त्यांचा विचार त्याने नंतर केला. त्यांचा विचार त्याने नंतर केला. त्यांचा विचार आणि आमच्या आधी ओबीसी समाजाचा बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला. याचा वाटे सुभग मनोजा स्वाभिमान, वाटे सुभग मनोजा स्वाभिमान. अरे वाचू
वाचून पहा तुम्ही एक एक पान, वाचून पहा तुम्ही एक एक पान, अधिकार सर्वांचे आहे समान. वाचून पहा तुम्ही एक एक पान, अधिकार सर्वांचे आहे समान. वाचून पहा तुम्ही एक एक पान, अधिकार सर्वांचे आहे समान. वाचून पहा तुम्ही एक एक पान, अधिकार सर्वांचे आहे समान. नाही होणार जगात कोणी, नाही होणार त्या बाबासाहेबांनी, त्या बाबासाहेबांनी लेखणीला देऊन त्यांना ज्ञानाची दार, लेखणीला देऊन त्यांना ज्ञानाची दार असं लिहिलं या संविधान. इस वतन में वो ताकत किसी में नहीं जो आम्बेडकर की कलम को तोड़ दे. इस वतन में वो ताकत किसी में नहीं जो आम्बेडकर की कलम से तोड़ दे. बनाई मानवता की राह कोई माँ का लाल नहीं उसे मोड़ दे. लाल बाल पाल इस देश के धनवान हो गए सब कंगाल, पर एक निर्धन भीम ने सारे कंगालों को कर दिया है मालामाल. और वाचून पहा तुम्ही एक एक पान, वाचून पहा तुम्ही एक एक पान, अधिकार सर्वांचे आहे समान. वाचून पहा तुम्ही एक एक पान, अधिकार सर्वांचे आहे समान. वाचून पहा तुम्ही एक एक पान, अधिकार सर्वांचे आहे समान. वाचून पहा तुम्ही एक एक पान, अधिकार सर्वांचे आहे समान. वाचून पहा तुम्ही एक एक पान, अधिकार सर्वांचे आहे समान.